सर्व पारितोषिक आपण जमा करा आणि खेळाडूंना पुरवा आणि टाईम जास्त घेत आहे प्लीज. टाईम अलर्ट असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा कालावधी असेल. आणि सूर्य अस्ताला चालला आहे. पहिल्या इनिंगमध्ये जे फिल्डिंग करतील त्यांना त्रास होईल पुढच्या इनिंगमध्ये, त्यामुळे प्लीज आपण थोडा घाई करा, हरी अप, थोडासा स्पीडअप करा आणि त्यानंतर मात्र डावाला सुरुवात करा. विचुंबे प्रीमियर लीग 2022 भैरवनाथ क्रिकेट क्लब विचुंबे आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये क्रिकेटचे रोमहर्षक सामने आपण पाहिले आणि ज्यामध्ये आनंद देखील तुम्हाला पाहायला मिळाला. तर टॉस जिंकला या ठिकाणी शाहू वॉरियर्स. किरणच्या टीमनं प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय केला घेतला आणि चॅलेंजर टीमला विनंती आहे संघनायकाला आपली ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवायचे आहे. तर मॅचला सुरुवात झाली आहे. ऑफिशियल पंच देखील सज्ज आहेत या स्पर्धेसाठी. नेहा रंगराजन आणि काजल उपाध्याय आणि श्वेता तांबे हे 3 ऑफिशियल आमच्या लेडी अंपायर आहेत आणि आज पूर्ण दिवसामध्ये त्यांचं चांगलं योगदान राहिलं आहे, चांगलं भरीव कामगिरी त्यांची राहिली आहे. तर त्यांनाही शुभेच्छा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. क्रिकेटमध्ये आपण पाहिले स्कोरर म्हणून सोहम चव्हाण ज्या खरं तर कोकण नगरीमधल्या आहेत. मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी आपण इथे देतोय आणि हा पुरस्कार देण्यासाठी सन्माननीय अनंत गायकवाड साहेबांना विनंती आहे आणि सचिन भिंगारकर या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण यायचं पुढे आपल्या शुभ हस्ते आय लव्ह विचुंबे ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी माता द्यायची अजित भोईर या खेळाडूला. चला या अजित हा सन्मान स्वीकारा. 2 सामन्यामध्ये 80+ रन्स अजितच्या नावावरती राहिल्यात आणि या खेळाडूनं मात्र जबरदस्त कामगिरी केली आहे. तर अजित साठी देखील शुभेच्छा असतील. मालिकावीराच्या रेसमध्ये तू आहेस आणि खरं तर शुभेच्छा असतील तुला या स्पर्धेसाठी. तर त्याचा चला कॅश पेमेंट येऊ द्या जे पारितोषिके लावली होती. यस गेम इज ऑन. डावाला सुरुवात झाली आहे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतोय करण सुरते. स्टायलिश खेळाडू या टीमचा करण सुरते गोलंदाजी मार्कमध्ये आणि ओपनिंग पेअर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सलामीला असेल शैलेश भोईर आणि त्याच्या बरोबरीने नॉनस्ट्रायकिंग एंडचा खेळाडू. जरा दोन्ही प्लेयर टीम 12th मॅन पाठवा. कपीने काय गोलंदाजी केली. खरं तर आशिकेशचा जो विकेट घेतला तिथेच सामना टर्न झाला. तर दोन्ही टीमचे 12th मॅन या व्यासपीठामध्ये खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. दिलेर बागवे आणि त्याच्या बरोबरीने स्ट्रायकिंग एंडला शैलेश भोईर गोलंदाजी मार्कमध्ये करण सुरते. चांगलं बॅटल तुम्हाला आता या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळेल. अजित भोईरकडून खरं तर कपी आपण मगाशी मीच बोलणार होतो खरं तर ही गोष्ट, परंतु अजितनं खरं तर खूप चांगला निर्णय घेतला आहे. कारण सामन्याला कलाटणी दिली ती कोणी तर ती कपीने दिली आहे. त्यांनी अजितला मिळालेली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी अजितनं सुपूर्द केली कपीसाठी. या कपी हा सन्मान स्वीकारायचा. खरं तर असं वाटलं होतं या षटकामध्ये जास्त धावा खर्च केली कपी, परंतु त्याने त्या विपरीत चांगली गोलंदाजी केली आणि तो सामना टर्न केला. खास करून आशिकेशचं घेतलेलं विकेट 7 धावा खर्च केल्या आणि म्हणून अजितनं ही ट्रॉफी सुपूर्द केली कपीसाठी. एकदा मित्र जोरदार डाव उद्या कपीसाठी आणि अजितसाठी. बघा कपीच्या चेहऱ्यामध्ये एक विलक्षण आनंद तुम्हाला आता बघायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच ठरला. खरं तर अजितनं ती सुपूर्द केली ट्रॉफी त्याला आणि मैदानामध्ये सिंगल आली. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल आली. शैलेशच्या बॅटमधून स्ट्रायकिंग एंडमध्ये गेला दिलेर बागवे हा खेळाडू. दिलेर बागवे अगदी करणच्या अगेन्स्ट तयार आहे. राऊंड विकेट ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडमध्ये फटका एक्झिक्यूट करायचा होता. फुटवर्कचा अभाव. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही आहे आणि अशा वेळेस मात्र हा निर्धाव चेंडू. डॉट बॉल फेकला P1च्या षटकामध्ये करण सुरते या गोलंदाजाने. मागच्या लढतीमध्ये अजितचा संघ देखील चांगला खेळला. त्याने लगातार 2 सामने जिंकले. राऊंड रॉबिन मेथडनुसार मात्र ही स्पर्धा, त्यामुळे त्यांच्यासाठी भरीव योगदान असेल. वाईट नाही आहे. यस योग्य निर्णय. खरं तर खेळाडू वृत्तीला देखील दाद द्यावी लागेल. इथे मात्र खेळाडूने योग्य माहिती पोहोचवली पंचांपर्यंत आणि आपला निर्णय त्याने मागं घेतला. आणि हा डॉट बॉल तुम्ही पाहता या षटकामधला अजून एक करणच्या माध्यमातून यॉर्कर रेनचा बॉल टोकरशर बॉल होता आणि इथे मात्र सन्मान दिला हलक्या हाताने दिलेर बागवे या फलंदाजाने. एक सिंगल पुन्हा एकदा ॲड होईल.
सिंगल डबलने मात्र डावाला आकार देत असताना दोन्ही खेळाडू शैलेश आणि दिलेर बागवे दोन सलामीचे खेळाडू मैदानामध्ये आहेत. जगदीश भिंगारकर टीममधला सर्वात अनुभवी खेळाडू, पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि त्यानंतर मात्र उमेश खरं शैलेश आणि दिलेर हे दोन खेळाडू. हाफ ट्रॅकर बॉल शटअप पूल करण्याचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेमध्ये लॉंग आर्मला क्षेत्रक्षक बॉल बंद पोहोचतोय, तोपर्यंत बॉल सेफ लँड झालाय. प्रयत्न चांगले होते, गती होती, खरं तर क्षेत्रक्षक करत असताना परंतु नजर नव्हती तेवढी, अंतर भरपूर होतं. आणि यावेळेस मात्र या शेवटच्या बॉलवरती आल्या 2 धाबा 2 रन्सच्या मदतीनं मात्र पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या चॅलेंजर पाडा टीमची धावसंख्या स्कोरकार्डवरती लागली गेली बिनबाद 4 धाबा. एका गावाचे, एका जीवाचे, एका भावाचे आम्ही विचुंबेकर ही युनिक संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून ना पैशासाठी ना राजकारणासाठी 2 दिवस फक्त विचुंबे गावाच्या क्रिकेटसाठी आपण ही स्पर्धा पाहतोय. खरं तर संध्याकाळचा हा सामना आहे, थोडंसं मॉचेसचं प्रमाण वाढेल हळूहळू आणि त्यामुळे मात्र फिल्डिंग करणाऱ्या संघाला थोडासा ॲडव्हान्टेज मिळेल खरं तर तुम्ही पाहू शकाल. आणि यावेळेस मात्र पहिल्या षटकामध्ये 4 रन्स खर्च केल्यात. गोलंदाजी करत असताना बॉलर केतन सुरतेनं लाजबाब इम्प्रेसिव्ह स्पेल टाकला. करण सुरते होता, खरं तर करण सुरतेनं मात्र लाजबाब स्पेल टाकला. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 रन्स केल्या खर्च आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये बॉलर तयार होतोय. यश पाटील बॉलिंग ट्रॅकमध्ये. लेदरचा हा खेळाडू आहे. आपण पाहिलं मगाच्या इनिंगमध्ये त्याने सिंगल डबलने मात्र डावाला आकार दिला आणि आपल्या खेळाडूला मात्र त्याने स्ट्राईक खरं तर किरणला सध्या त्याने स्ट्राईक एंडवरती आणला. सेन्सिबल क्रिकेट, लेदर क्रिकेट म्हटलं की मेरिटनुसार खेळ केला लागतं तुम्हाला. आणि टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला भरपूर शफल व्हावं लागतं किंवा एखादा आपण पाहिलं तर घुसून तुम्हाला जास्तीत जास्त फलंदाजी करावी लागते. आणि इथे मात्र यश पाटील, यशच्या नामामध्ये देखील बरंच काही दडलेलं आहे. गोलंदाजी मार्कमध्ये सेकंड ओव्हरमध्ये तयार झाला आहे. 4-5 पावलांचा रनअप आणि पंचांच्या उजव्या बाजूनं आखूट टप्प्याचा बॉल होता. इथे मात्र कव्हर्सला बीट केलं, बॉल चालला डीपेक्षा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार मोठा गॅप होता आणि हा गॅप शोधला शैलेश भोईर या फलंदाजाने आणि इथे मात्र चौकार मिळाला. दिलेर बागवे, माफी असावी, दिलेर बागवेच्या बॅटमधून हा चौकार आला. आपण हा दिवस आपला आनंदाचा साजरा केला, शिवजयंती. इथे इनसाइड आउट, भरपूर चांगला फटका आणि यावेळेस मात्र बॉल चाललाय डीपेक्षा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, लगातार हा दुसरा चौकार. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. आणि खरं तर सातत्याने मराठी माणसाच्या न्यायासाठी हक्कासाठी लढणारी संघटना म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आणि या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपल्या समाजाचे एकमेव आमदार राजूदा पाटील यांना डेडिकेट करणारं हे संगीत. एकूण रन्स तुम्ही पाहता धावफलकावरती आहेत 12. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या यशच्या अगेन्स्ट. लगातार 2 बॉलवरती 2 चौकार पण पाहिले खरं तर दिलेर बागवे या खेळाडूच्या बॅटमधून. पुढचा चेंडू देखील चांगला फटका, यावेळेस पॉईंटच्या भरून खेळलेत. आउटफील्ड मैदानाची भरपूर टणक आहे, फास्ट आहे आणि इथे मात्र हा बॉल थांबणार नाहीये. आजच्या दिवसातील पहिली कदाचित चौकार ट्रिक पूर्ण करतोय, 4थी चौकार ट्रिक असेल, माफी असावी. दिलेर बागवे हा खेळाडू. आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या राजांचा दरारा. संगीत भरपूर तुम्ही ऐकताय, चांगलं शिवमय वातावरण. आणि स्पर्धेतला खरं तर आजचा अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये आपण पाहतोय यश पाटीलच्या अगेन्स्ट बहारदार फलंदाजी दिलेर बागवे या खेळाडूकडून. आणि चांगली बॅटिंग, त्याला थोडा घाई करा. आम्हाला देखील वेळाचं महत्त्व करतो, परंतु खेळाडू आपल्या सहकार्य करत नाही आहेत. सातत्याने आपण या गोष्टीची अनाउन्समेंट करतोय. आणि अभि पाटील एक चांगला खेळाडू आहे,
अनेक वेळा स्पर्धेमध्ये खेळला आहे. कारण संदीप प्रकाशामध्ये तुम्हाला खेळण्याची एक वेगळी मजा असते. जर का अंधुक प्रकाश आलं तर तुम्हाला अडचणी निर्माण होतील. खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे, पुढच्या सत्रामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. जर पहिल्या इनिंगमध्ये जास्त वेळ गेला तर मात्र थोडासा तुम्हाला त्रास होईल पुढच्या इनिंगमध्ये, आणि त्यामुळे तुम्ही थोडंसं स्पीडअप करा, घाई करा. ही सूचना आमच्या पुन्हा एकदा आयोजकांकडून आली आहे. या ठिकाणी सिंगल आली, स्ट्राईक रोटेट केली. फलंदाजीसाठी शैलेश भोईर हा खेळाडू पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती आला. धावसंख्येचा विचार केला 17 धावा धाव फलकावरती आहेत. यश पाटीलनं आतापर्यंत 4 बॉलमध्ये धावा खर्च केल्या, 13. चांगली बॅटिंग शाहू वॉरियर्स या संघाकडून. ओव्हर द विकेट यश तयार. भरपूर सफल झाले परंतु फलंदाजाचा पाठलाग केला आणि एक निर्णायक चेंडू होता. जेवढे जास्त तुम्ही सफल व्हाल तेवढ्या दिशा त्या फलंदाच्या वाटेने तुम्ही जर का बॉल डिलिव्हर कराल तर त्याला मात्र अडचणी निर्माण होतील, आणि खास करून त्याला रूम क्रिएट करून तुम्हाला द्यायची नव्हती. आणि हा चांगला बॉल यश पाटीलचा. 3 चौकारानंतर मात्र थोडासा क्रिकेटमध्ये बदल घडवला त्याने स्वतःच्या गोलंदाजीमध्ये. आतापर्यंत इम्प्रेसिव्ह स्पेल हाताळतो हा खेळाडू. फ्लॅटेड बॉल व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, परंतु हा व्हेरिएशन जर का तुम्ही पाहिला तर सक्सेसफुल ठरलाय. अगदी यॉर्कर लाईनच्या आतमधून बॉल निघून गेलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. ऑनफिल्ड अंपायर जे निर्णय देतील तो अंतिम असेल. खरं तर बिमर आणि रनआउटसाठी रिव्ह्यू आहे, त्या व्यतिरिक्त रिव्ह्यू कशासाठी नसणार आहे. किंवा एखाद्या बाउंड्री लगत षटकार किंवा कॅच असेल तेव्हा आम्ही खरं तर टेक्निशियनच्या माध्यमातून बघू. जर का कॅमेऱ्यामध्ये आलं असेल त्या सर्व क्षणाची जर टिपली गेली तर योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. अन्यथा जे प्रेक्षक निर्णय देतील तो निर्णय तुम्हाला ग्राह्य धरावा लागेल. 2 षटकं संपली आणि 2 षटकानंतर मात्र बॅटिंग करणाऱ्या चॅलेंजर पाडा टीमची धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये लागली गेली. बिनबाद 17 धावा. चांगला स्टार्ट हवा होता, परंतु सुरुवातीलाच करण सुरतेनं मॅजिकल स्पेल टाकला फक्त 4 धावांचा P1च्या षटकामध्ये. आणि त्यानंतर मात्र यश पाटीलच्या अगेन्स्ट 13 धावा कुठल्या बॅटिंग करताना चॅलेंजर पाडा टीमनं. शाहू वॉरियर्स आणि चॅलेंजर पाडा टीम या 2 टीमच्या दरम्यान ही लढत. स्पर्धेतला हा 6वा सामना आहे. राऊंड रॉबिन मेथडनुसार मात्र आपण स्पर्धा खेळवतोय. दोन्ही गटातील 8 संघांना मात्र पहिल्या दिवसामध्ये सामने खेळण्याची मुभा. त्यानंतर उद्या लुझर विपक्ष लुझर, म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये जे 2 संघ पराभूत झाले त्या संघांमध्ये पहिले 2 सामने असतील. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून 24 लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट जरूर जे यूट्यूबचे आमचे प्रेक्षक असतील स्पर्धा पाहत असतील त्यांना विनंती आहे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे जेणेकरून कुठे स्पर्धा असेल त्या स्पर्धेचं नोटिफिकेशन तुमच्या खरं तर स्क्रीनमध्ये तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. तुम्ही सबस्क्राईब जरूर करा या चॅनलला. खूप चांगली क्लिअरिटी, इंटरनॅशनल स्कोअर कार्ड आणि आमचे मित्र संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. 3ऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा करणला पाचारण केलंय. चांगला बॉलर आहे या टीमचा. समोर असेल दिलर बागवे. शॉर्टपूल हवेमध्ये बॉलला उडवलाय, उंच भरपूर गेलाय, अंतर कापेल का तर यस इट इज. बॉल मात्र गेलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावेसाठी मिड विकेटच्या बरोबर आलाय हा बहारदार षटकार. बघा पहिल्या षटकामध्ये थोडासा डिफेन्सिव्ह मोड होता आणि त्यानंतर मात्र आता त्याला माहिती आहे आपल्या टीमच्या खेम्यामध्ये भरपूर विकेट्स आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आक्रमण करावं लागेल. आणि इथे पहिल्याच बॉलवरती आसमान दाखवलं करण सुरते या गोलंदाजाला. दिलेर बागवे पुन्हा एकदा बागफुटला गेले होते. इथे हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. प्रयत्न चांगले केले परंतु झेल सुटलाय. बघा स्वतः टीमचे ओनर विवेक दादा भोईर त्यांना थोडंसं मोटिवेट करतात कारण इथे प्रयत्न भरपूर चांगले होते. कारण हा झेल तितका सोपा नव्हता. पुतच्या प्रयत्नांना यश द्यावं लागेल. अपयश ही यशाची पायरी आहे असं देखील म्हटलं जातं. तुमच्या पदरी जर का पहिल्यांदा अपयश आलं तर तुम्हाला त्यातून बरंच काय आत्मपरीक्षण करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला यशाची देखील चव चाखायला मिळते. त्या पद्धतीचा प्रयत्न मात्र इथे पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. करण सुरते कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. फुलरलेनचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडमध्ये. जमिनीलगतचा हा फटका. क्षेत्ररक्षक पूर्णपणे व्यस्त राहिले या षटकामध्ये. मिड विकेटमध्ये जो क्षेत्ररक्षक आहे सातत्याने त्याच्या दिशेने हा बॉल गेलाय. भरपूर व्यस्त ठेवला त्याला खरं तर दिलेर बागवे या फलंदाजाने. त्याहून कळेल खरं तर या 3 फटक्यावर तुम्हाला पाहायला मिळले असेल खरं तर दिलेर बागवेचा स्ट्रेंथ काय. ऑन साईडमध्ये तो चांगल्या पद्धतीने फटके एक्झिक्यूट करतोय ही त्याची ओळख आहे. करणच्या अगेन्स्ट त्याने आतापर्यंत धावा कुठल्या 10 3 चेंडूमध्ये. फुल टॉस. खरं तर हा खराब चेंडू होता पण तो परफेक्ट कनेक्ट करता आला नाहीये आणि स्वतःवरती हताश आणि निराश झाला असेल दिलेर बागवे हा खेळाडू. कारण लोअर फुल टॉस बॉल होता. तुम्हाला फक्त टाइम करायचं होतं, चांगल्या पद्धतीने बॉलला कनेक्ट करायचं होतं.
इथे बॅटाने चेंडूला संपर्क नाहीये आणि यावेळेस मात्र हा निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकामधील पुढचा चेंडू राऊंड विकेट होते. इथे देखील बॉलला ड्राईव्ह केला. ऑनसाईडमध्ये लॉंगरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे फंबल झाले आणि त्यानंतर मात्र सिंगल घेतली. या षटकामध्ये 5 चेंडू फेस केले दिलेर बागवे या फलंदाजाने आणि एकूण 11 धावा त्याने मात्र त्याला जमा करण्यामध्ये यश मिळालं. आणि या इनिंगमधला या षटकामधला तिसऱ्या षटकामधला शेवटचा बॉल फेस करेल स्वतः शैलेश भोईर हा फलंदाज. आतापर्यंत टीमची धावसंख्या 28 धावफलकावरती लागली गेली. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या रिझर्व्हमध्ये हा फटका खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. थ्रो चांगला झालाय. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न झाला आणि 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्या. खरं तर दिलेर बागवेचं कौतुक करावं लागेल. तो नॉन स्ट्रायकिंग एंडला भरपूर वेगानं आला आणि त्यानंतर मात्र या 2 रन्स कंप्लीट. या 2 रन्सच्या मदतीने मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चॅलेंजर पाडा टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. बिनबाद 30 धावा. विजय सारखी तलवार चालून गेला. निजड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्याने अफजल खानाचा कोटला पाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना नडला. आणि खरं तर त्या देवदूतास आणि खरं तर महाराष्ट्राच्या आराध्यदैव छत्रपती शिवरायांना या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्रिवार मानाचा मुजरा. आज जो स्पर्धेचा पहिला दिवस विचुंबे प्रीमियर लीग 2022 ना पैशासाठी ना राजकारणासाठी ही स्पर्धा आहे फक्त विचुंबे गावाच्या एकीसाठी, विचुंबे गावाच्या क्रिकेटसाठी. आणि आज खूप चांगलं आयोजन. आणि प्रथमतः पुन्हा एकदा मी खरं तर इथे आभार व्यक्त करतो कारण हा माझा शेवटचा स्पेल आहे. उद्या देखील आमचे नवीन समालोचक इथे जॉईन होतील आणि आज या स्पर्धेमध्ये खरं तर माझ्यासारख्या समालोचकाला आपण समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी पूर्ण विचुंबे ग्रामस्थांचं खरं तर या विचुंबे प्रीमियर लीगच्या कमिटीचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतो. आणि जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा नक्कीच संधी मिळते. त्याबद्दल आमचे सर्व मित्र जॉन्टी, आवी असेल, अतुल असेल, सर्वांचं मी अजित सर्वांचं कौतुक करेन त्यांनी मला संधी दिली आहे. त्यांचं मी पुन्हा एकदा इथे आभार व्यक्त करतो. आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर हे देखील आमच्या समवेत आहेत. कंचन पालकर यांचं देखील कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं. आमच्या डीजे ऑपरेटर असतील, 24 लाईव्हची टीम असेल आणि संपूर्ण आमच्या लेडी अंपायर. प्रथमतः त्यांना आपण करतो या विचुंबे नगरीमध्ये या अगोदर देखील पाहिलं पण तो आज 3 लेडी अंपायर तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहता. या स्पर्धेचं वैशिष्ट्य त्यांचं देखील आपण कौतुक करूया. नेहा रंगराजन, काजल उपाध्याय, श्वेता तांबे चांगलं कॉन्ट्रीब्युशन या सर्व आमच्या लेडी अंपायरचं राहिलं. आणि आज जागतिक महिला दिन आणि महिलांना प्राधान्य मात्र आमच्या या सर्व विचुंब्याच्या आयोजकांनी दिलं. त्याबद्दल खरं तर त्यांना मी सॅल्यूट करीन. चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कमध्ये कुंदन सुरते पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. समोर दिलेर बागवे. मोठी भागीदारी करण्यासाठी हे दोन्ही खेळाडू सज्ज आहेत परंतु तुम्हाला आता इथे स्ट्राईक रन रेट वाढवावं लागेल. परफेक्ट यॉर्कर, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला जरूर परंतु बॉल अगदी वेगानं निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ही स्ट्रेंथ चांगली आहे, ही लाईन चांगली आहे. भारतीय क्रिकेटचा विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने आपल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं आम्ही 2च गोष्टीला सॅल्यूट करतोय. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यानंतर परफेक्ट यॉर्कर. आणि इथे मात्र त्याच टप्प्यामध्ये नियंत्रण ठेवलं आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. उजव्या यष्टीच्या अगदी जवळून बॉल डिलिव्हर केला गोलंदाजाने. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस बॉल फक्त टर्न केला, बॉलला दिशा दिली ऑन साइडमध्ये. थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर मात्र वेगवान थ्रो करण सुरतेच्या माध्यमातून. तत्पूर्वी 2 धावा आल्या या चेंडूवरती बॅटिंग करणाऱ्या चॅलेंजर पाडा टीमला.
टीमच्या खेम्यामध्ये सर्व भरपूर खेळाडू स्क्वॉडमध्ये एकही विकेट गमावलेला नाही आहे, पण त्यांना रन रेट वाढवायचा आहे, त्यामुळे थोडीशी चिंता असेल खेम्यामध्ये डगआउट्समध्ये. आमचे मनोज भाई चांगले समालोचक टीम मेंबर आहेत, षटकारांचा बादशाह, षटकार किंग म्हणून त्यांची ओळख आहे. कधी त्यांची बॅटिंग देखील पाहायला मिळेल. आज खरं तर बीडी शेट यांची बॉलिंग आपण पाहिली, त्यानंतर कपिला देखील आपण बॉलिंग करताना पाहिलं आणि इथे हा फटका फसला. विकेटची प्रतीक्षा होती, ब्रेक थ्रूची गरज होती फिल्डिंग करणाऱ्या शाहू वॉरियर्स टीमला आणि हा ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिलाय कुंदन सुरते या गोलंदाजाने. इथून बाद होतो खेळाडू दिल्लर बागवे. बॅक टू द पॅव्हिलियन. त्या बाजू डोंगर तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये आलाय. 32 धावा धावफलकावरती आहेत. गडी पास झाला एक. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि पुढचे 6 चेंडू असे 8 चेंडूंचा खेळ पेंडिंग आहे आणि या 8 बॉलवरती जितक्या जास्त धावा करता येतील तो प्रयत्न मात्र आता करावा लागेल जगदीश भिंगारकर आणि शैलेश भोईर या 2 फलंदाजांना. कारण संध्याकाळचा हा सामना आहे, किमान 50+ रन जरी झाल्या तरी तुम्हाला इथे फाईट करता येईल, परंतु समोरचा संघ देखील तेवढा ताकदवर आहे. शाहू वॉरियर्स योद्धे आहेत खरं तर हे सर्व आणि त्यांचा संघ मात्र फिल्डिंग करत असताना किरण भोईर टीमचे ओनर विवेकदादा भोईर त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय चॅलेंजर पाडा. हा संघ पहिला सामना जिंकला होता अक्षय एंटरप्राइजेस टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना. त्यांचा देखील थोडासा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे, परंतु या मॅचमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावं लागेल तशा पद्धतीने आपण पाहिला. खरं तर लोटस फायटर हा संघ, शौर्य लोटस फायटर अजितचा संघ सलग 2 सामने जिंकला होता. स्पिचिट करण्याचा प्रयत्न, पंचांमध्ये दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न. विकेट आहे की नाही मॅडम रिव्ह्यू नसेल एजला रिव्ह्यू फक्त बिमर आणि रनआउटला असेल. दोन अंपायर आपण एकमेकांशी संवाद साधा जर का डाऊट असेल आणि जो ऑनफिल्ड अंपायर जे निर्णय देते तो निर्णय तुम्हाला इथे ग्राह्य धरावा लागेल. आणि खास करून आपण जगदीशदादा भिंगारकर यांच्याकडे पाहतोय, जर का डाऊट असेल तर आपण देखील खेळाडूचं आम्हाला दर्शन घडवा, नसेल तरी देखील खेळाडूचं दर्शन घडवा ही सूचना असेल आमच्या आयोजन कमिटीकडून. 2 लेडी अंपायर. तर डिसिजन मॅडम काय असेल? नॉट आउट. येस, वेल डिसिजन. खूप चांगला निर्णय, कारण स्विचिट करण्याचा प्रयत्न केला. किरणनं भरपूर जोरदार अपील केली, परंतु जो नॉईज ऐकायला येणार होता तो ऐकायला मिळाला नाही. पंचांना दोघांनाही कदाचित लागला नसेल बॉलला, बॅटला स्पर्श, त्यामुळे हा योग्य निर्णय. डॉट बॉल 5वा चेंडू डॉट फेकला या षटकामधला. हा शेवटचा बॉल असेल कुंदन सुरतेचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल शटम पूल केला. डीप स्क्वेअरच्या दिशेने बॉल चाललाय सरळ आमच्या अतिथी मंचाकडे. आमच्या खरं तर या संपूर्ण डगावच्या दिशेने बॉल आला आणि बॉल मात्र गेला 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावेसाठी शेवट गोड करणारा या षटकातील चौकार. मूर्तिकेचे पावित्र्य तव राखी येले, स्वराज्य स्वप्न तव साकार येले. गरजुनिया कैलासी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझा मचा मानाचा मुजरा. 4 षटकं संपली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या चॅलेंजर पाडा टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवरती आहे 1 गडी बाद 36 धावा. 1 गडी बाद 36 धावा आपण पाहतो धावफलकावरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना चला थोडं घाई करा प्लीज. किरण, आपल्याला सूचना आली आहे, स्पीडअप करा, कारण हा लास्ट ओव्हर असेल, हा शेवटचा षटक असेल आणि अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक समाप्त करायचं आहे. शेवटचा सामना आजच्या दिवसातला आपण इथे एन्जॉय करतोय आणि अप्रतिम सर्व लढती झाल्या. कोणताही सामना आपल्याला 1 साइडेड पाहायला मिळाला नाही. प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिला संघर्ष, अखेरच्या क्षणापर्यंत मात्र झुंज देताना प्रत्येक खेळाडूला आपण पाहिलं. आणि यावेळेस देखील 2 विरन संघांमध्ये मात्र ही लढत चॅलेंजर पाडा आणि एका बाजूने शाहू वॉरियर्स या 2 संघांमध्ये. 36 धावा विवेकदादा धावफलकावरती आहेत. 1 गडी बाद झालेला आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 9.00च्या सरासरीनं मात्र या धावा स्कोअर कार्डवरती लागल्या गेल्या आणि ही सरासरी अखेरच्या षटकापर्यंत कायम राहिली तर 45 ते 50 दरम्यान तुम्हाला टार्गेट पहिल्या सत्रामध्ये कदाचित पाहायला मिळेल. पण दुसऱ्या बाजूनं मात्र स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये गिअर बदलला करतं शैलेशनं, आक्रमण केलं तर मात्र धावांची गती देखील प्रचंड वाढेल. बॉलिंग मार्कवरती स्वतः कॅप्टन किरण भोईर पंचांच्या
डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट समोर असेल शैलेश भोईर जो सलामीला आला होता आणि नॉन स्ट्रायकिंग एंडमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू तुम्ही पाहता जगदीश भिंगारकर. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली या खेळाडूची. इथे लेफ्ट ड्राईव्ह ऑन साइड मध्ये शेवटच्या षटकामध्ये मात्र बॉल गेलाय सरळ आउट ऑफ द पार्क. 6 धाब्यासाठी आलाय हा उत्तुंग असा षटकार. या षटकाराची गरज नितांत होती बॅटिंग करणाऱ्या चॅलेंजर पाडा टीमला, कारण धावगती प्रचंड मंदावली होती आणि या धावगतीला गती प्रदान करण्याचं काम मात्र आता अखेरच्या षटकामध्ये करतोय शैलेश भोईर हा फलंदाज. लवकर पिकअप केला बॉलला, लेंथ त्याने लवकर ओळखली आणि स्टेप आउट झाले होते थोडेसे आणि ऑन साईडमध्ये ताकदीचा पुरेपूर वापर केला आणि त्यानंतर मात्र बॉलला पाठवलं होतं सीमारेषा पार. चला बॉल जर हरवला असेल तर नवीन चेंडू द्या प्लीज. आपण खेळ थांबू नका कारण वेळ फार कमी. आता किरणचं हे षटक पहिल्या इनिंगमधील अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदान जर का तुम्ही पाहिलं तर यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग मुंबई पुणे हायवेच्या अगदी बसलेलं मैदान, बाजूला बसलेलं मैदान मिचुंबे गावाची एक वेगळी ओळख आणि या क्रीडांगणावरती रंगणारी मिचुंबे गावाच्या प्रतिष्ठेची, सन्मानाची, अभिमानाची अशी ही स्पर्धा विचुंबे प्रीमियर लीग 2022. संपूर्णपणे पूर्ण खेळाडूंना टी शर्ट, ट्रॅक, संपूर्ण ड्रेस कोड मात्र आमच्या आयोजकांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, DSC ब्रँडचे ब्रँडेड शूज आणि इथे अतिघाई केली आहे परंतु शैलेश पोहोचला नॉन स्ट्रायकिंग एंडला. किरणला बॉल कलेक्ट करता आला नाही. 22च्या स्वरूपात सिंगल रन आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या चॅलेंजर पाडा टीमला एका रनच्या मदतीने मात्र धावसंख्येत वाढ झाली. धाव फलकावरती आहेत त्या म्हणजे 1 गडी बाद 43 धावा, 43 लॉस ऑफ 1 विकेट. 5वं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. चला प्लीज थोडी घाई करा कारण आता संध्याकाळचा सामना आहे आणि अगदी सूर्य अस्ताला चालला आहे, त्यामुळे प्लीज मी विनंती करतोय आपण कमी वेळ घ्या आणि कमी वेळामध्ये मात्र इनिंग समाप्त करा. फिल्डिंग व्यूहरचनेमध्ये बदल जगदीश भिंगारकरसाठी तुम्ही पाहताय बॅकवर्ड पॉईंटमधला डीपमधला क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला आणि मिडॉनमधला क्षेत्ररक्षक लॉंगरमध्ये तैनात केला आहे. किरण भोईरची एक आगळीवेगळी रणनीती तुम्हाला इथे पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा सफल झाले, ऑन साइडमध्ये खेळलेत आणि इथे अनपेक्षित बाउन्स. आउटफील्ड भरपूर टणक आहे या मैदानाची आणि बॉल बाउन्स झाला अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यासाठी हा चौकार. रन्स तुम्ही पाहता स्कोर कार्ड मध्ये. संध्याकाळचा सामना आणि आता मात्र गिअर बदलला जगदीश भिंगारकर या फलंदाजाने. आदलेला बॉल पुन्हा एकदा शॉर्ट पूल केला, बॉलला स्क्वेअर लेग रिझनकडे बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक अगदी सहजपणे बॉलला उचलतोय वन बाउन्सच्या पद्धतीने आणि त्यानंतर थ्रो करतोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा अगदी सहजगत्या कंप्लीट केल्या दोन्ही खेळाडूंनी. या 2 रन्सच्या मदतीने मात्र धावसंख्येत वाढ झाली. धाव फलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 49 म्हणजे अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आला चॅलेंजर पाडा हा संघ. आम्ही प्रेडिक्शन केलं किमान 45-50च्या रेंजमध्ये तुम्हाला धावा पाहायला मिळते परंतु अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. जर का 2 मोठे फटके आले तर अजून मोठी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. किरणच्या आगेस स्वतः संघनायक जगदीश भिंगारकर शपथ झाले. उजव्या अष्टीच्या बाहेर गेले होते, त्यानंतर मात्र फिल्डिंग तिथे डीप स्क्वेअर लेग मध्ये चांगली पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र अजून एक सिंगल. या सिंगलच्या मदतीनं चॅलेंजर पाडा टीमचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा धाव फलकावरती लागलं गेलं. हे फायटिंग टोटल असेल या संध्याकाळच्या सत्रामध्ये कारण हवा आता अतिशय विरळ होत चालली आहे. हवामान तुम्ही पाहताय पूर्णपणे मंदावली, त्यामुळे थोडंसं ॲडव्हान्टेज मिळेल फिल्डिंग करणाऱ्या संघाला. परंतु हे मैदान असं आहे इथे हवा असो किंवा नसो परंतु अतिशय चांगले हाय वोल्टेज सामने आपण नेहमीच पाहिलेत. ओव्हर द विकेट शेवटचा फुल टॉस आणि शेवटच्या बॉलवरती हल्ला चढवलाय. हल्ला बोल केला शैलेश भोईर या फलंदाजाने आणि इथे मात्र या पहिल्या इनिंगचा शेवट गोड केलाय षटकाराच्या मदतीनं. 6 धावा आल्या आणि एकूण धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 1 गडी बाद 56 धावा. आता येणारे षटक असतील 5, येणारे चेंडू असतील 30. 57 धावांची गरज असेल पुढच्या इनिंग मध्ये मॅच जिंकण्यासाठी, सामना जिंकण्यासाठी. खरं तर शाहू वॉरियर्स या टीमला आणि दुसऱ्या बाजूला चॅलेंजर पाडा टीमला विजयासाठी 57 धावा डिपेंड कराव्या लागतील. तर या ऐकूया पुढच्या सत्रामध्ये आमचे समालोचक मित्र रॉकस्टार प्रवीण गायकर यांना आणि त्यानंतर मात्र मी विनंती करतो लगेच चॅलेंजर पाडा टीमला आपण फिल्डिंग लावून घ्या, वेळ फार कमी आहे. डीजे
सन्मान केला जाईल. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या समवेत जोडले होते. आज त्यांची तुम्ही कॉमेंट्री ऐकली. भारतीय जनता पार्टीचे कर्नाला विभागीय युवा नेतृत्व आहेत आणि त्यांचा इथे शुभ सन्मान खऱ्या अर्थाने इथे केला जाईल आणि नक्कीच इथे त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. उद्या मात्र सस्पेन्स आहे, दशरथ पाटील सर येतील की नाही, जंटी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच. तर रोशन यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. त्यांचा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आज खऱ्या अर्थानं आपल्या दिवस संपूर्ण स्पर्धेमध्ये जोडले होते. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. चॅलेंजर पाडा टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी शाहू वॉरियर्स टीम आपण लगेच मैदानात पाठवायची. लगेच येऊ दे सलामीची जोडी, जास्त उशीर घेऊ नका बघा. तर जिंकण्यासाठी तब्बल गरज आहे 30 बॉल आणि 57 धाब्यांची गरज. तो थैंक यू रोशन. बिल्कुल 57 रनों का लक्ष्य है. जंगल हो या जिंदगी वही जीतेगा, मैदान में वो जी जान से लड़ेगा. अब देखेंगे दो मुकाबले की जीत की मोहर किस टीम के नाम पर लगती है. थोड़ी सी शॉर्टेस्ट टीम मीटिंग डगआउट में आप देख सकते हैं खिलाड़ियों को सूझबूझ की बातें फ्रेंचाइज विकी बोईर यहाँ पर बताते हुए कि आपको थोड़ा सा रुक कर खेलना है, मैच बनाना है, ये थोड़ी सी बातें डगआउट में खिलाड़ियों को समझाते हुए. लेकिन चलिए टाइम पास थोड़ा कम कीजिए, मैच तुरंत यहाँ पर स्टार्ट करें. और एक तरफ शॉर्ट टीम मीटिंग आपने देखी चैलेंजर पाड़ा 11 टीम के कप्तान की ओर से कि आपको सलामी जो ओपनर्स है उनको पावर प्ले के ओवर में रोकना बहुत जरूरी होगा. आज का यह अंतिम मुकाबला है. दर्शकों की तादाद चारों तरफ आप दर्शक ही देख सकते हैं. तो आरंभिक जोड़ी जिस तरीके से किसी महायुद्ध के लिए सेनापति तलवार लेकर रवाना होते हैं, बिल्कुल उस तरह ये दोनों बल्लेबाज अपने बल्लेबाजी का जौहर दिखाने के लिए बल्ला हाथ में लेकर इस मैदान के ऊपर अपना तगड़ी फाइट करेगी. चैलेंजर पाड़ा 11 टीम के गेंदबाजों के सामने जगदीश भिंगारकर मैन इन फॉर्म, सबसे अनुभवी खिलाड़ी, क्या जबरदस्त गेंदबाजी की. पिछले मुकाबले में मैन ऑफ द मैच के हीरो बने. तो शीतल केनी साहब चिंचपाड़ा, इनका भी आगमन हो चुका है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. कल VC 11 चिंचपाड़ा टीम नाम से टीम खेल रही थी और कल मात्र खराब फील्डिंग की वजह से कंजरपाड़ा कर्जत निरल की टूर्नामेंट में वो चिंचपाड़ा टीम को हार का सामना करना पड़ा. तो सलामी जोड़ी यहां पर आती हुई किरण भोईर और उनका साथ देंगे उनके साथी पार्टनर अनिकेत निकेश गावन. ये जोड़ी मैदान के अंदर प्रस्थान करती हुई. तो फील्डिंग की सजावट आप बिल्कुल देख सकते हैं. ऑन साइड में लॉन्ग ऑन में एक खिलाड़ी है और एक स्क्वायर लेग में फील्डर तैनात किया गया है, यानी कि 30 यार्ड सर्कल की ये फील्डिंग की पाबंदी है. बिल्कुल 2 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर होंगे और 9 खिलाड़ी मात्र 30 यार्ड सर्कल के अंदर. तो दोनों टीमों को शुभकामना देना चाहेंगे. शो द गुड गेम, किड्स क्वालिटी क्रिकेट मैदान के अंदर देखने को मिले. और सेकंड मुकाबला कौन जीतेगा, लगातार दूसरी जीत किसके नाम पर होगी. पहली बॉल जगदीश भिंगारकर ओवर द विकेट से. पहली गेंद फुल टॉस पे की थी, लाउड अपील की गई थी, स्ट्रॉन्ग अपील थी, लेकिन अंपायर के ऊपर इस अपील का कोई प्रेशर नहीं है. एक समय सांस रोका था फ्रेंचाइजी विवेक भोईर ने कि यह उंगली कहीं खड़ी ना हो जाए और पहला विकेट ना मिले. तो बिल्कुल यहां पर सुरक्षित रहे खिलाड़ी, नॉट आउट का इशारा. तब तक 1 रन बल्लेबाज ने चुरा लिया और 1 रनों की मदद से यहां पर बिल्कुल अपना टीम खाता खोलती हुई लेग बाइज के तौर पर, और इसे 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई यहां पर 1 रन बगैर विकेट खोए नुकसान पर. पतझड़ हुए बिना पेड़ों पर नए पत्ते नहीं आते, कठिनाइयां और संघर्ष सहे बिना कभी अच्छे दिन नहीं आते. संघर्ष करेगी दोनों भी टीमें, ताकतवर है और जी जान से लड़ रही है. और हमने पहले भी कहा था जो जी जान से लड़ेगा वही जीत का जुनून मैदान के अंदर दिखाएगा. ओवर द विकेट से गेंदबाज तैयार, तेज बॉल डालने की कोशिश, छोड़ दिया इस गेंद को विकेट कीपर के दस्तानों में. लेग स्टंप से बाहर थी, तेज बॉल तो जरूर थी. अब तो सोच यही होगी कि जगदीश भिंगारकर के गेंदबाजी में थोड़ा सा आराम के साथ बल्लेबाजी करे और बाकी के गेंदबाजों को टारगेट बना जाए. शायद ये विकेट के लिए भागीदारी बनेगी तो आने वाले बल्लेबाज होंगे बिल्कुल करण सुरते, विस्फोटक बल्लेबाज है जिस बल्लेबाज के ऊपर काफी उम्मीद जताई जाती है. लेकिन यहां पर देखेंगे व्हाइट बॉल आया है अब राउंड द विकेट से. पहली 2 गेंदें ओवर द विकेट, लेकिन इस बार राउंड द विकेट से आए थे. हुक करना चाहते थे डीप लॉन्ग लेग के ऊपर से, लेकिन तेज बॉल डाली थी इस मर्तबा. शायद लग रहा था किरण भोईर को कि ये गेंद जो है थोड़ी सी स्पिन गेंदबाजी फेंकेंगे, लेकिन बल्लेबाज को जाना, उन्होंने बैकफुट पर गए और बिल्कुल इस गेंद को तेज बॉल फेंकने का यहां पर योगदान दिया और डॉट बॉल की समाप्ति. इसीलिए क्यों कहते हैं अनुभव का इस्तेमाल करना, और क्या बढ़िया लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी यहां पर करते हुए. फिर से एक बार तैयार,
इस बार भी तेज गेंद डालने की कोशिश जरूर की थी, लेकिन इस बार दिशाहीन गेंदबाजी, लेग स्टंप छोड़ते हुए अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। व्हाइट गेंदों के साथ अतिरिक्त खातों में यहां पर बढ़ोतरी हो चुकी है और इसे 1 रनों की मदद से रन संख्या पहुंचती हुई टोटल 3 रन बिना कोई विकेट खोए नुकसान पर। लक्ष्य एक होता है, रास्ते अनेक होते हैं, कभी रास्ता बंद हो जाएगा तो रास्ता बदलो, अपना लक्ष्य नहीं। और इसी लक्ष्य का पीछा करते हुए अब तक तो ठीक ठाक शुरुआत है, व्हाइट के साथ थोड़ी सी खराब गेंदबाजी कर रहे हैं यहां पर जगदीश भिंगारकर, लेकिन इन गेंदों से बचना होगा जॉन्टी, क्योंकि क्रिकेट में आपको 6 गेंदें दी जाती है, वहां से आपको ओवर समाप्त करना है। और देखिए आप इस तरीके की खराब व्हाइट गेंदें फेंकेंगे तो नाचने के लिए उतावले हैं शाहू वॉरियर्स 11 टीम के दर्शक। यारकर का प्रयास, अच्छी गेंदबाजी, मिड ऑन में फील्डर थे, उनकी वजह से थोड़ी सी फील्डिंग हुई, कॉल सही नहीं था, मौका बन सकता था, डायरेक्ट हिट तो जरूर हुआ है लेकिन थोड़ी सी देर हो चुकी है। और यहां पर सुरक्षित क्रीज के अंदर खिलाड़ी यहां पर रहते हुए निकेश गाबन, डॉट बॉल की समाप्ति। क्या कमाल की गेंदबाजी चल रही है, थोड़ा सा बैकफुट पर जरूर है पहले पावर पे के ओवर में। यही होता है कभी कभी आपके सामने जब अच्छे गेंदबाज होते हैं ना, उन्हें सम्मान देना भी जरूरी होता है। और ये थोड़ी सी सम्मानजनक क्रिकेट खेलने की कोशिश यहां पर करते हुए राइट आर्म राउंड द विकेट से जब भी गेंदबाजी करते हैं तो बेहतरीन एंगल क्रिएट करती है अपनी गेंदबाजी का। ये शॉट अच्छा है, बल्ले के रडार में आई और फेंक दिया मिड विकेट के पार से, सीमा पार 6 रन। सीधा फेंका है मिड विकेट के बाहर 6 रनों के लिए। पिंजरे में रहने का दर्द क्या होता है आज तू भी जान ले इंसान, आजाद कर दे अभी उन परिंदों को जिनका छीना है तूने आसमान। ये भी अच्छी गेंद, लाइन बढ़िया है इस बार, लेकिन वहां पर स्क्वायर लेग में डीप में आकर फील्डर उठाएंगे, तब तक 1 रन मुकम्मल और इसी 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई यहां पर बात करेंगे 10 रनों के ऊपर। प्रति ओवर की बात करेंगे तो बिल्कुल यहां पर कंचन 57 बनाने हैं तो 11.20 के औसत से ये रन बनाना जरूरी होगा और बिल्कुल उसी के तगार पर चलती हुई पहले पावर प्ले की गेंदें अभी तक बची है। मेरे ख्याल से 1 गेंद का खेल बचा हुआ है, 2 गेंदें वाइड आई, उसकी वजह से 2 गेंदें इन्हें एक्स्ट्रा फेंकना पड़ी। और यहां पर देखिए एक बड़ा शॉट बल्लेबाज किरण भोईर के माध्यम से नजर आता हुआ। उड़ान तो भरना है, चाहे कई बार गिरना पड़े, सपनों को पूरा करना है, चाहे खुद से भी लड़ना पड़े। बढ़िया गेंदबाजी, कदमों का इस्तेमाल नहीं था, डॉट बॉल की समाप्ति। ओवर नंबर पहला हुआ कंप्लीट, जगदीश भिंगारकर के ओवर में रन आए 10, कोई विकेट नहीं है, सुरक्षित स्थिति है शाहू वॉरियर्स 11 टीम की। अब आने वाली गेंदें होंगी, टोटल बात करेंगे 24 और जीतने के लिए 47 रनों की आवश्यकता। बीडी शेठ विनोद बाबू भोईर, डोंट टेंशन, हार्ड लग है आपका, लेकिन अगले टूर्नामेंट में आपको एक उम्मीद के साथ उतरना होगा, तभी जाके नीलेश इस टीम को आगे का सफर जारी रखना होगा। क्योंकि हमारे बॉबी भी साहब, इनका भी आगमन हो चुका है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। किरण भगत साहब, आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं, सुबह से बिल्कुल इस मैच का आनंद लेते हुए। और एक मैच मात्र विपुल एंटरप्राइजेस टीम जरूर हारी है, अगले मैच के लिए हम उनको शुभकामना देना चाहेंगे। तो 4 ओवरों में 47 रनों की अभी भी आवश्यकता है। और बिल्कुल यहां पर देखेंगे मंगेश चौधरी को गेंदबाजी के लिए कप्तान ने इनवाइट किया है और सामने बल्लेबाज है किरण भोईर। क्या आप अपने हाथ खोलना चाहेंगे? लेफ्ट हैंड बॉलर है, तेज बॉल डालेगी। देखिए उनका गेंदबाजी का एक्शन बिल्कुल अच्छा है, गेंद रिलीज बहुत अच्छी कर लेते हैं। और ये देखिए ऑफ स्टंप से काफी नजदीक से गेंद जाती हुई, डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई। और अंपायर की तरफ किस सोच में पड़े, शायद इकट्ठा हुए थे खिलाड़ी, हल्की से अपील भी की थी, लेकिन डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई। देखिए उम्मीद आपका सबसे बड़ा सहारा है, अगर हौसला है तो हर मौज में किनारा है, टाइम के ऊपर ध्यान देना है। अक्षय कुमार हमेशा कहते हैं कि सक्सेस होने के लिए नींद, चैन सबको अधूरा रखना पड़ेगा, क्योंकि इतिहास गवाह है साहब, जिसने बिस्तर से प्यार किया वो कभी सफल नहीं हुआ। लेकिन शॉट यहां पर फंसा हुआ है, फील्डर मिड विकेट में, बिग विकेट, बैट्समैन किरण जाएंगे मैदान से बाहर, बड़ा झटका शाहू वॉरियर टीम के लिए।
तो बिल्कुल यहां पर बात करेंगे, विकेट की तलाश होनी चाहिए थी और आखिरकार दूसरे ओवर में वो विकेट बिल्कुल तलाशी और यह पहला करारा छटका। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे, बढ़िया यहां पर गेंदबाजी चल रही है। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे, बढ़िया लाइन और लेन के साथ यहां पर गेंदबाजी करते हुए, और जिस तरीके से ये बल्लेबाजी हो रही थी ना, वो काफी निखर कर बल्लेबाजी आई थी। गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज यहां पर मंगेश लेफ्ट आर्म राउंड द विकेट से तैयार। इस बार शॉट अच्छा है और बिल्कुल ये गेंद जाती हुई सीधा फील्डर के दस्तानों में, लॉन्ग ऑफ पे बढ़िया फील्डिंग और इसी के साथ बल्लेबाज के पारी का खात्मा। बैक टू बैक बड़ा छटका शाहू वॉरियर्स टीम के लिए। तो बिल्कुल यहां पर बढ़िया गेंदबाजी यहां पर नजर आती हुई, और यहां पर बात करेंगे तो कमाल का क्रिकेट यहां पर नजर आता हुआ। विकेट लगातार गिर रहे हैं यहां पर, और विघ्नेश दुबे अब नए बल्लेबाज यहां पर आते हुए थोड़ी सी मुश्किल स्थिति में नजर आ रही है और इस संकट से बचना होगा। ये भी अच्छी गेंद ऑन साइड में खेला है, फील्डर है वहां पर मिड विकेट में, जब तक उठाएंगे फील्ड करेंगे तब तक। एक रन मौका था, दूसरे की कोशिश, देखा यहां पर फील्डर थोड़े से लड़खड़ा रहे और उसका फायदा उठाया। टोटल यहां पर बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। 2 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई लंबे अरसे के बाद यहां पर रन आते हुए टोटल 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। हौसला मत हार, गिर कर है मुसाफिर, अगर दर्द यहां मिला है तो दवा भी तुझे यहीं पर मिलेगी। जी जान से लड़ रही है और कहीं ना कहीं यहां पर बात करेंगे, जॉन्टी आज बहुत खुश है क्योंकि जॉन्टी ने ये कारनामा किया है और पूरी तरीके से पहली मर्तबा अगर टेनिस क्रिकेट में इस पनवेल में अगर ये लेडीज अंपायरों का योगदान दिया होगा तो जॉन्टी का हम तहे दिल से स्वागत करते हैं। तो बिल्कुल बढ़िया लाइन और लेंथ के साथ गेंदबाज यहां पर करते हुए फिर से एक बार तैयार। ये हाफ ट्रैकर की बॉल थी, लॉन्ग ऑफ के रीजन में खेला स्ट्रोक, फील्डर थी गेंद के नीचे, शैलेश कैच नहीं लपक पाए। ये गलतियां बार बार हो रही है, ये गलतियों को सुधारना भी बहुत जरूरी होता है। और ये देखिए ये कैच भी छूटा और बल्लेबाज को जीवनदान मौका मिलता हुआ। यहां पर 1 रन मुकम्मल, 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 13 रनों के ऊपर। 57 रनों का लक्ष्य का पीछा करना है। अभी भी डगआउट में सुरक्षित एक करण सुरते जिसके ऊपर दारोमदार होगी, लेकिन ऐसे हालातों में ये दोनों बल्लेबाज की सद तक अपने पारी को आगे लेकर चाहेंगे। कितनी बड़ी साझेदारी इन दोनों बल्लेबाजों के माध्यम से यहां पर देखने को मिलेगी। लेफ्ट आर्म डाउन द विकेट, फुल टॉस बॉल है, ऑन साइड में खेला जरूर है, फील्डर वहां पर है मिड विकेट की रीजन में। बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आती हुई, बढ़िया फील्डिंग, गुड थ्रो और इसी के साथ ये ओवर की हुई समाप्ति। एक अच्छा ओवर यहां पर कहेंगे चैलेंजर पाड़ा 11 टीम के दृष्टिकोण से। रन आए सिर्फ 4, पहले ओवर में 10 बने थे और कुल मिलाकर 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद बने 57। अब बने रन टोटल 14, 57 रनों का लक्ष्य का पीछा करना है। अब 18 गेंदों में चाहिए 43 रनों की आवश्यकता। बिल्कुल 18 गेंदों में 43 रनों की आवश्यकता है। अब तो मेरे ख्याल से शाहिर सचिन टिचकुले वर्मा तो पूरे कोपरे में कोने में शांत बैठे हैं। बारी बारी सबकी बारी। आप देखिए शाहू वॉरियर्स का खेमा थोड़ा शांत है क्योंकि रन नहीं बरस रहे, विकेट जा रही है और चैलेंजर पाड़ा 11 टीम बिल्कुल जश्न का माहौल यहां पर साकार करती हुई। 18 में चाहिए 43 रनों की आवश्यकता। मैच अभी भी बैलेंस है, ये नहीं कहेंगे कि मैच चैलेंजर पाड़ा टीम जीती है और शाहू वॉरियर्स 11 टीम ये मुकाबला हारी है। क्रिकेट है, विकेट नखरे दिखाएगी। गिरगिट जिस तरीके से रंग बदलता है वैसे वैसे ये विकेट भी यहां पर रंग बदलती जाएगी। दुर्बाले छोर से परिवर्तन, टाइम अलर्ट होगा तो फील्डिंग करने वाली टीम को हम जरूरी अनाउंसमेंट करेंगे, आप ज्यादा समय न व्यतीत करें।
तो बिल्कुल यहाँ पर फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करने की कोशिश, जो एक्स्ट्रा कवर में फील्डर थे उनको थोड़ा सा हटाया गया है, 30 यार्ड सर्कल में बिल्कुल मिड ऑफ में लाकर खड़ा करने की कोशिश यहाँ पर की गई है। ये होता है फील्डिंग का स्टैंडर्ड। जब आप जो फील्डिंग की व्यू रचना करते हैं ना आपके गेंदबाजी के ऊपर, तो बिल्कुल एक अच्छा आप योगदान देते हैं। जो बैकवर्ड स्क्वायर लेग शॉट में फील्डर था ना, उसे हटा दिया गया है और फाइन लेग के रीजन में बिल्कुल उसको तैनात किया गया है। शायद ये सोच होगी कि ये खिलाड़ी ज्यादा ऑन साइड में खेलना पसंद करना होगा, इसीलिए 4 खिलाड़ी इसके लिए ऑन साइड में तैनात किए गए। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस बॉल थी, मिस हो चुके हैं। और चौंटी ये जो गेंदें होती है ना वो आपको कम मिलती है, और यहां पर देखिए इस गेंद को मिस किया बल्लेबाज ने, डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई। 17 गेंदें 43 रनों की आवश्यकता। संघर्षों की आंधी में हम अपना दीप जलाएंगे जरूर, लेकिन तूफानों की क्या मजाल है जो चलते हुए दीप को बुझा पाएंगे। लेकिन कब तक कांचन पालकर इस तरीके की डॉट गेंदें आप खेलते जाएंगे तो मुश्किल वाला सामना आपको करना पड़ेगा। यह भी लाजवाब गेंदबाजी, पूरी तरीके से ऑफ स्टंप यॉर्कर फेंका था इस गेंद को और पूरी तरीके से दबाव में रखा है, और यहां पर लगातार 2 गेंदों के ऊपर 2 डॉट गेंदें फेंकने में कामयाब। कंचन पालकर मेरे ख्याल से आना चाहिए था जल्दी बल्लेबाजी के लिए वहां पर खिलाड़ी करण सूरते को, लेकिन अभी भी उसको सुरक्षित रखा है। क्लीन बोल्ड ज्यादा सफल हुए थे और बिल्कुल यहां पर स्टंप उखाड़ के निकाल दिए, और इसी के साथ बल्लेबाज के पारी का खात्मा और 1 विकेट जाएगा, तीसरा विकेट मैदान से बाहर। जगदीश भिंगारकर, आपकी वो कैप है बिल्कुल अंपायर के पास आप दीजिए, क्या या तो खिलाड़ी के पास दीजिए, थैंक यू। तो बिल्कुल अगर वो गेंद आपके कैप के ऊपर टकराती है तो आपको वो रन देने पड़ेंगे, 5 रन देने पड़ेंगे। लेकिन चलिए, बिल्कुल नियमावली के अनुसार आपको ये अगर गेंद लगती थी कैप के ऊपर तो 5 रन देने पड़ सकते थे, लेकिन बिल्कुल यहां पर बात करेंगे तो निश्चित तौर पर एक अच्छा क्रिकेट यहां पर दिखाते हुए विकेट गया है मैदान से बाहर। अपने बल्लेबाज करण सूरते जो बड़े हिट के लिए बिल्कुल जाने जाते हैं, लेकिन कांचन पालकर 3 गेंदों के ऊपर कोई रन नहीं है। दबाव लगातार शाहू वॉरियर्स 11 टीम के बल्लेबाजों के ऊपर नजर आता हुआ। 15 गेंदों में अब चाहिए 43 रनों की आवश्यकता। अब तस्वीर नहीं तकदीर बदलनी है। आप देखेंगे ये तकदीर बदलना चाहेंगे और जिस तरीके से उम्मीद बनाई है वो उम्मीद के ऊपर पूरी तरीके से खड़े हो पाएंगे। तो गेंदबाज तैयार, जगदीश भिंगारकर पहले स्पेल में 10 रन दिए थे, सेकंड स्पेल में अभी तक एक भी रन नहीं खर्च किया इस गेंदबाज ने। ये शॉट बड़ा है, गेंद के गहराई तक पहुंचे थे, बड़े शॉट की तलाश थी और ये गेंद सीमा पर 6 रन। मैंने पहले भी कहा था, अब तस्वीर नहीं तकदीर बदलनी है। दौलत तो विरासत में मिलती है, लेकिन पहचान अपने दम पर बनानी पड़ती है। यूजित 6 रन। ये भी शॉट अच्छा है, वॉर शॉट लॉन्ग लेग के रीजन में, 1 बाउंस ओवर द लाइन, 4 रन। अब इन 2 बड़े शॉट की वजह से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 24 रन। अब रन और गेंदों के बीच में फासला 13 गेंदें बची है, 33 रनों की आवश्यकता। अब चैलेंजर पारा टीम दबाव में है और जश्न का माहौल शाहू वॉरियर्स टीम के खेमे में नजर आता हुआ। तालियों के साथ हौसला खिलाड़ी का बढ़ा जा रहा है। अंतिम गेंद इस सेकंड स्पेल की जगदीश भिंगारकर की। शॉट अच्छा है लेकिन फील्डर है उनके पास से दूर थी, लेकिन बढ़िया एफर्ट अंतिम क्षणों में, क्या कमाल का फील्डिंग का 100% एफर्ट देते हुए, लेकिन जबरदस्त फील्डिंग, जोरदार तालियां इस खिलाड़ी के लिए। 3 रन जरूर चुराए लेकिन फील्डिंग का एफर्ट बढ़िया, और इसी के साथ ओवर नंबर कंप्लीट हुआ टोटल 3रा, और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 27 रन। अब रन और गेंदों के बीच में फासला है, आने वाली 12 गेंदें, 30 रनों की आवश्यकता। कांचन पालकर, तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहिलात ना, ते 2 खेळाडू होते, नशीब होते ते खुटा होता त्याच्यामध्ये नाही पडलेत, नाहीतर
भरपूर थोड्याशा अडचणी वाढल्या असत्या. तर 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 3 षटकं कंप्लीट झाले. धावा झाल्या त्या म्हणजेच तब्बल 27. आता 12 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. जबरदस्त मैच तुम आपको यहाँ पर नजर आते हुए. एक पल के लिए मान लेते हैं कि किस्मत में लिखे फैसले बदला नहीं करते, लेकिन आप अपने फैसले तो लीजिए, क्या पता किस्मत ही बदल जाए. परेशानी से जो अनुभव और सीख मिलती है ना कंचन पालकर, वो सीख दुनिया का कोई भी स्कूल नहीं दे सकता. आप यहाँ पर परेशानी जरूर थी चंटी, उस परेशानी से भागकर पूरी तरीके से विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग इतिहास बनाते हैं, और ये इतिहास बनाने की कोशिश अब करते हुए, और हमने पहले भी जिक्र किया था, करण जब तक मैदान में रहेंगे तब तक ये रनों की गति बढ़ती जाएगी, और अंतिम क्षणों में 3 गेंदों में 13 रन बनाए, क्योंकि 1 छक्का 1 बाउंड्री 1 3 रन. अब विकल्प कौन सा होगा गेंदबाजी के लिए? तो शायद शैलेश भोईर का विकल्प यहां पर चुना जरूर है, लेकिन शैलेश क्या ये मैच को बनाने की ताकत क्षमता दिखा पाएंगे? ये ओवर होगा कांचन मैच में हार या जीत का फैसला तय करेगी, क्योंकि 12 में चाहिए 5 छक्कों की तलाश है. इतना आसान तो नहीं है, लेकिन इस आसान भरे काम को क्या इस मुश्किल भरे काम को क्या आसानी के साथ बना पाएंगे? चमचमाती हुई ट्रॉफी, कल आखिरी दिन होगा विचंबे प्रीमियर लीग का. 2 दिन में पूरी तरीके से आपको सिर्फ जश्न और माहौल बिल्कुल नजर आता हुआ. तो कल 8:30 बजे रिपोर्टिंग करनी है. रेड फाइटर विथ AK-47 और 1 मैन 11 आर्मी. दोनों कप्तानों से हम गुजारिश करते हैं कि आप बिल्कुल 8:30 बजे रिपोर्टिंग आपको करनी है, और उसके बाद अक्षय इंटरप्राइजेस और नितिन इंटरप्राइजेस, ये 2 टीमें. 12 में 33 रनों की आवश्यकता है. लाउड अपील किया वहां पर की गई थी, लेकिन जोखिम भरा रन था, काफी स्ट्रॉन्ग अपील थी, लेकिन अपील में इतना विश्वास भी था, लेकिन अंपायर का नॉट आउट का यहां पर करार आता हुआ. तो रिव्यू नहीं है, आपको सिर्फ रन आउट का और बीमर के लिए रिव्यू दिया जाएगा. चलिए अंपायर से बहस मत कीजिए. तो यहां पर 1 रन अंपायर लेग बाय से या बल्ले से लगी है, तो रिव्यू नहीं है, लेकिन अंपायर आप ये लेग बाय से या बल्ले से रन है, तो मेन अंपायर को डिसीजन देना चाहिए. तो शायद ये स्ट्रॉन्ग अपील थी, बल्ले पर लगी है गेंद बिल्कुल. तो इतनी जोर से अपील की गई थी कि प्रेशर अंपायर शायद ऐसा कि आउट दे सके, इतना जोर से अपील की गई थी. तो 1 रन पूरा किया. 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई 28 रन. रन और गेंदों के बीच में फासला 11 गेंदें बची है. 29 रनों की आवश्यकता है. अविनाश कही ये मैच सुपर ओवर में ना जाए, क्योंकि पहले ही समय आपके पास कम है, और ऐसे हालातों में अगर ये मुकाबला सुपर ओवर पर जाएगा मजा आएगा. तेज बॉल डाली थी सीधा विकेट कीपर के दस्तानों में. ये गेंद बिल्कुल जाती हुई डॉट बॉल की समाप्ति होती हुई. 1-1 डॉट गेंदें निर्णायक होगी इस मुकाबले के लिए. दोनों भी टीमों की अगर बात करेंगे, हर चीज किस्मत से नहीं मिलती दोस्त, कुछ चीजों के लिए काबिल बनना पड़ता है, क्योंकि डर जो भी है तेरे अंदर, खुद को बनाए, पिंजरे से निकल कर को देख, तू भी एक सिकंदर है. क्या बढ़िया गेंदबाजी अब तक यहां पर होती हुई. गेंदबाज बात करेंगे तो यहां पर शैलेश भोईर के माध्यम से रोक लगाई है बल्लेबाज कुंदन सुरते के ऊपर. यह भी डॉट बॉल की समाप्ति, लेकिन देखेंगे कौन सा खिलाड़ी आउट है. तो अंपायर जरूर इशारा करेंगे कि कौन सा खिलाड़ी यहां पर आउट है. जरूरत नहीं थी, लेकिन कोशिश की 1 रन लेने की, और यहां पर देखना होगा कि बल्लेबाज तो कुंदन सुरते को लौटना पड़ेगा, और 1 विकेट जाएगा मैदान से बाहर शाहू वॉरियर्स टीम का. त्या बाजू डोंगर में नजर आ रही है. इस बार बात करेंगे तो बिल्कुल यहां पर बल्लेबाजी करने वाली टीम शाहू वॉरियर्स 11 टीम. अब रन और गेंदों के बीच में फासला कंचन पालकर. गेंदें बची है टोटल 9, और जीतने के लिए 29 रनों की आवश्यकता है. तो बल्लेबाजी में अगर कंचन पालकर बात करेंगे तो बिल्कुल यहां पर स्ट्राइक ज्यादा अब लेनी होगी कि यहां पर करण सुरते को, और करण सुरते जितना देर तक नॉन स्ट्राइकर एंड पर रहेंगे उतना ही फायदा यहां पर होगा चैलेंजर पाड़ा 11 टीम को. नए बल्लेबाज मैदान के अंदर प्रस्थान करते हुए
देवेन मिंगारकर खेलने के लिए तैयार। बॉलर यहां पर शैलेश राइट आर्म राउंड द विकेट से। ये अच्छी लाइन है, ये गेंद बेहतरीन है, लेकिन रन लेने की कोशिश, स्ट्राइक लेना चाहते हैं अपने पास, लेकिन इसी के साथ ये विकेट और एक जाएगा रनआउट के तौर पर। लगता हुआ टोटल ये 5वां करारा झटका। पालकर अगर बात करेंगे ना, जो टीम जीतेगी उसका आगे का सफर थोड़ा आसान होगा, और जो टीम हारेगी उसके लिए कल मात्र बड़ा संघर्ष करना पड़ेगा। कल डू एंड डाई का मुकाबला आपके लिए होगा। जो टीम हारेगी उसके लिए डू एंड डाई का मुकाबला कल होगा। लेकिन देखेंगे यहां पर अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज पहुंचे। बात करेंगे निश्चित तौर पर करण सुरते। गेंदे बचे 8 और 29 रनों की आवश्यकता है। अब यहां पर गेंदबाजी के लिए शैलेश फिर से एक बार राइट आर्म राउंड द विकेट से यहां पर तैयार होते हुए। ये सफल होकर ऑन साइड में बड़ा शॉट खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन अपने आप से नाखुश है। तालियां बजाकर स्वागत किया जा रहा है चैलेंजर पारा टीम के खेमे से कि अब यहां पर जीत की दहलीज उनके लिए थोड़ी सी आसान नजर आती हुई, क्योंकि गेंदें बची है सिर्फ अब 7 और जीतने के लिए 5 छक्कों की आवश्यकता। 29 रनों की आवश्यकता। मैच बिल्कुल फंसा है, लेकिन चलिए कमबैक अगर करना है तो ये गेंद के ऊपर आना चाहिए 6, तब अंतिम ओवर में बनेंगे आपके लिए 23, लेकिन उसके लिए करण के बल्लेबाजी में वो क्षमता रहनी भी आवश्यक है। शैलेश का क्या ये मैजिक स्पेल, सिर्फ 1 रन खर्च किए गेंदबाज ने। यहां पर मौका बनेगा फील्डर गेंद के नीचे, मुकाबला खुला, जश्न का माहौल चैलेंजर पारा टीम में। डीजे तो बिल्कुल मैच मात्र आप फंसा हुआ है। आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए 29 रनों की आवश्यकता। करण सुरते मैदान में थे तब तक मैच की आशंका जरूर थी, लेकिन जैसे ही करण सुरते आउट हुए अब थोड़े से दर्शक मात्र अपना घर का रास्ता यहां पर अपनाते हुए, और फ्रेंचाइजी है चैलेंजर मात्रेपाड़ा टीम के चेतन सुरते मात्र यहां पर डांसिंग आधा विकी बोहिर को यहां पर दिखाते हुए, विकी बोहिर ने भी वहां से इशारा किया तू अगर ठुमका लगा सकता है तो मैं भी ठुमका लगा सकता हूं। यानी कि मुझे बंधन पिक्चर की यह स्टोरी याद आई। एक तरफ शक्ति कपूर और दूसरी तरफ आप देख सकते हैं यहां पर अशोक सराफ, यानी कि ये दोनों के बीच में, ये दोनों दोस्तों के बीच में ये जुगलबंदी नजर आती हुई, लेकिन बीच में ये 2 खिलाड़ी है। चैलेंजर पारा टीम बढ़िया परफॉर्मेंस, उतना ही बेहतरीन परफॉर्मेंस रहा यहां पर शाहू वॉरियर्स 11 टीम का। लेकिन अब देखेंगे आने वाली 6 गेंदें 5 छक्कों की दरकार है। पहली गेंद तैयार, तो पहली गेंद डॉट नंबर आता हुआ। 5 गेंद 5 छक्कों की तलाश है। मुकाबला पूरी तरीके से खुला हो चुका है। अब चैलेंजर मात्रेपाड़ा 11 टीम, और क्यों पिछले साल हम चैंपियन बने थे उसका उदाहरण यहां पर पेश करते हुए, और यहां पर शाहू वॉरियर्स टीम के खिलाफ एक दमदार परफॉर्मेंस देते हुए 5 गेंदें 29 रनों की आवश्यकता। मैच अब पूरी तरीके से एक तरफा नजर आता हुआ। मिड ऑफ पे फील्डर थे लेकिन उनसे पांव से दूर गेंद सीमा रेखा बाहर जाती हुई 4 रन। इस सत्र में कांचन ऐसा होता है ना कि आपको सेकंड इनिंग में चेस करने के लिए बहुत दिक्कतें होती है, और कल की शाम तो बिल्कुल कांचन पालकर के नाम पर होगी, क्योंकि उनकी बेटी खुशी कल उनका जन्मदिन है। और उस खुशी बेटा आपको ढेर सारी जन्मदिन के हार्दिक शुभकामनाएं। आने वाला हर सफर आपके लिए अच्छा और नई उम्मीद के साथ नई ऊर्जा प्रदान करने वाला हो, और आपके पूरे जीवन में एक अच्छा आनंद में आए। और आपको ये हम हार्दिक शुभकामना हमारे कॉमेडी डिपार्टमेंट और विचुम्बे गांव की ओर से आपको जरूर देना चाहेंगे। और आपके पापा विद्यमान उप सरपंच कांचन पालकर, इनके ओर से आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। कल उनका जन्मदिन मनाया जाएगा इसी मंच के ऊपर, और शाम को मात्र जल्लोष के साथ उसका जन्मदिन मनाया जाएगा। बढ़िया गेंदबाजी, पूरी तरीके से दबाव है आप जीतने के लिए। 3 गेंदें और 25 रनों की आवश्यकता। गेंदबाज तैयार, बढ़िया
शॉट ऑफ गुड लेंथ पॉट पर पे किया था इस गेंद को। विकेट कीपर के दस्तानों में 1 रन, स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं। मैच मात्र आप फंसी हुई 2 गेंदें और जीतने के लिए 24 रनों की आवश्यकता। कल फिर से एक बार हम अनाउंसमेंट करते हैं, 8:30 बजे आपको रिपोर्टिंग करनी है। रेड फाइटर विद AK-47, अविनाश आपकी टीम है शायद, और 1 मैन आर्मी उनके खिलाफ होगी, उनसे गुजारिश करते हैं। और सेकंड मैच अक्षय इंटरप्राइजेस वर्सेस नितिन इंटरप्राइजेस, तो दोनों भी हम चारों भी टीमों से गुजारिश करते हैं कि शुरुआत आपसे ही होगी। आप जीत की दहलीज पर मात्र 1 कदम से दूर है। दूसरा मुकाबला यहां पर जीतेगी, यहां पर चैलेंजर पाड़ा चैंपियन है पिछले साल की, आसानी से हार नहीं मानने वाली। तो इस बार हवा में गेंद है, मौका बनेगा और यहां पर मुकाबला जीता चैलेंजर पाड़ा टीम ने। टीम चॅलेंजर पाडा अँड हार्ड लक टीम शाहू वॉरियर्स उद्याच्या मॅच साठी त्यांना शुभेच्छा देऊया. इम्पॉर्टंट मॅच असेल त्यांच्यासाठी. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक निर्णायक क्षणी षटक हाताळलं, फक्त एकच धाव दिली आणि त्या ओव्हर्स मध्ये 1 विकेट त्याने संपादन केलं. रनआउट स्वरूपात 2 शिकार